अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, उद्या 8 एप्रिल 2025 वार मंगळवार। उद्या मंगळवारच्या दिवशी आलेली आहे चैत्र महिन्यातील अत्यंत शुभ आणि महत्त्वाची तिथी, कारण उद्या आहे चैत्र एकादशी। ज्या एकादशीला आपण कामदा एकादशी असेही म्हणतो। वर्षभरात येणाऱ्या ज्या काही विशेष महत्त्वाच्या एकादशी असतात त्यापैकी कामदा एकादशी ही कामांची पूर्तता घडण्यासाठी, तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ज्या घरात एकादशीचं व्रत धरलं जातं, ज्या घरात एकादशीची सेवा केली जाते, त्या घरातील पापांचा नाश होतो, त्या घरात नेहमी सुख, समृद्धी, ऐश्वर्य राहते आणि अशा घरामध्ये नेहमी भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद राहतो। कारण एकादशीचं जे व्रत आहे हे भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी तुम्हाला व्रत शक्य नसेल तर तुम्ही एखादा उपाय जरी केला तरी तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो। आता उद्या कामदा एकादशी आहे। प्रत्येकाच्या काही ना काही कामना, काही ना काही मनोकामना ह्या नक्कीच असतील। बऱ्याच वेळा आपण आपल्या कामना म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप धडपडतो, खूप उपाय करतो, सेवा करतो, कष्ट करतो, मेहनत करतो, सगळं काही आपण करत असतो। पण तरीही बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या इच्छा पूर्ण होत नाही। सतत आपल्या इच्छा ज्या आहेत त्या अपूर्ण राहतात, सतत आपल्या कामात अडथळे येतात। बघा, आपल्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी, मनातील कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्याच्या दिवशी व्रत शक्य नाही झालं तरीही चालेल, खूप काही नाही जमलं तरीही चालेल, पण आवर्जून उद्या कामदा एकादशीच्या दिवशी या एका झाडाचं पान घरी आणा आणि त्याच्यासोबत हा उपाय करा। या एका उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या आपल्याला पवित्र स्नान करायचं आहे। त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे। शक्यतो 5-5:30 या दरम्यान उठा, फार फार तर 6च्या आत उठण्याचा प्रयत्न करा। सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला पवित्र स्नान करायचं आहे। ज्यांच्या कुठेही आजूबाजूला धार्मिक तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जा, नसेल तर आपल्या घरीच जे अंघोळीचं पाणी असतं त्यामध्ये थोडंसं गोमूत्र, थोडंसं गंगाजल घाला, चिमूटभर हळद आणि एक चिमूटभर मीठ घाला, या पाण्याने स्नान करा। त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात जे 4 कोपरे असतात त्या 4ही कोपऱ्यांना आणि उंबरठ्याच्या समोर हळदीचं पाणी शिंपडा। न चुकता उद्या सूर्याला अर्घ्य अर्पण करा। बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं, त्यामुळे या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करत नाही। बऱ्याच लोकांना अजूनही हे माहिती नाही, पण तुळशीच्या समोर उद्या सकाळी छान तुपाचा किंवा तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे। उंबरठ्याच्या समोर तुम्हाला छान रांगोळी काढायची आहे। जेवढ्या सकारात्मकता आणणाऱ्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर दिवसभरात कुठल्याही वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला ज्या झाडाची पानं लागणार आहे ती तुळशीचं एकादशीला तुळशीचं व्रत असल्याने आपण तुळशीची पानं तोडत नाही। सगळ्यांनाच माहिती असेल, मी तुम्हाला अजिबात पानं तोडायला सांगणार नाही, पण मोठं रोप असेल किंवा छोटं रोप असेल, ज्या लोकांनी आजच तुळशीची पानं तोडलेली असतील, आजच तुळशीची पानं तुम्ही जर काढलेली असतील तर तुम्हाला ही तुळशीची पानं घ्यायची आहेत। मोठे रोपं असतील, छोटे रोपं असतील तर त्याच्या आजूबाजूला एक तरी तुळशीचं पान गळलेलं असेल। कुठलंही झाड असेल त्या झाडाची पानं आवर्जून गळतात। तुमच्या तुळशीच्या खाली नसेल तर शेजारच्यांकडे जा, बाजूला जा, कुणाच्या तरी तुळशीच्या खाली एक तरी तुळशीचं पान गळलेलं असेल, हे एक पान तुम्हाला उद्या उपायासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। एक तुळशीचं पान उद्या तुम्हाला देवघराच्या समोर एका ताम्हणात ठेवायचं आहे। त्या पानावरती तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडं दूध घालायचं आहे। हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या पानावर तुमची जी काही मनोकामना म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे। इच्छा लिहित असताना तुम्हाला एका वाटीमध्ये थोडी हळद घ्यायची आहे आणि शक्य असेल तर तुळशीची काडी किंवा मोरपंखाची काडी तुम्हाला घ्यायची आहे। हळद थोडीशी ओली करायची, जी कुठली काडी घेतलेली आहे त्या काडीने हळदीत म्हणजे ती काडी हळदीमध्ये मिक्स करायची आणि त्या हळदीने त्या तुळशीच्या पानावरती इच्छा लिहायची। आता इच्छा विवाहाची असू शकते, कर्जासंदर्भात असू शकते, नोकरी असू शकते,
फ्लॅट, जमीन, कुठलीही तुमची जी इच्छा पूर्णच होत नाहीये, कामात म्हणजे एखाद्या कामात सतत अडथळाच येत आहे, तर ती इच्छा तुम्हाला फक्त एका शब्दामध्ये त्या तुळशीच्या पानावरती लिहायची आहे. आणि त्याच्यानंतर हे जे तुळशीचं पान आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात, आपला जो उजवा हात आहे या उजव्या हातात ते तुळशीचं पान घ्यायचं आहे. भगवान श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्यानंतर जे व्यंकटेश स्तोत्र आहे, संस्कृतमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र आहे, हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे. 21 वेळा म्हणणं शक्य नसेल, तुम्ही 11 वेळा म्हटलं तरीही चालेल, फार काही वेळ लागणार नाही. 11 वेळा म्हटलात तर तुम्हाला एक 20-25 मिनिटं लागतील. आणि जर तुम्ही 21 वेळा म्हटलात तर तुम्हाला एखादा तास किंवा पाऊण तासही लागेल. 11 किंवा 21 वेळा तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यानंतर, इच्छा व्यक्त केल्यानंतर हे तुळशीचं पान जे आहे ते आपल्या देवघरात असणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीजवळ अर्पण करायचं आहे. आता भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये नसेल तर काय करायचं, तुळशीचं जे रोप आहे, आपण जिथे तुळशीचं रोप लावलेलं आहे तर त्या तुळशीच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तुळशीची माती थोडीशी बाजूला करायची. तुळशीची जी माती असते ती थोडीशी एखाद्या काडीने वगैरे बाजूला करा आणि त्या तुळशीच्या मातीत इच्छा व्यक्त केलेलं, अभिमंत्रित केलेलं, मंत्र म्हटलेलं हे जे तुळशीचं पान आहे त्या मातीमध्ये दाबा. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, इच्छा पूर्ण होतील, भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद लाभेल, ज्यामुळे कामातील अडथळे दूर होतील. उद्याचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावी आहे. उद्याच्या दिवशी जरी व्रत नाही शक्य झाले तरीही चालेल, पण मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय नक्की करा. वर्षातून एकदाच असा हा उपाय करता येतो, जो कामदा एकादशीला आपण करतो. खूप महत्त्वाची एकादशी आहे, अजिबात संधी सोडू नका. प्रत्येकाने उपाय आवर्जून करा. सकाळ ते संध्याकाळ अगदी कुठल्याही वेळात तुम्ही केला तरीही चालेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि आपले असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.